नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या संकल्प नशामुक्ती अभियानाअंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीच्या झाडाच्या खाली काही इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस पथक व पंचांना बातमीचा आशय सांगून छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे गोरख रघुनाथ मोहिते वय वर्ष 65 राहणार टाकवे खुर्द तालुका मावळ, सुनील अप्पा बंडगर वय वर्ष 30 राहणार नरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे, धोंडू दत्तू बोरकर वय वर्ष 52 राहणार वेहेरगाव तालुका मावळ, विश्वनाथ संभाजी गायकवाड वय वर्ष 44 राहणार टाकवे खुर्द तालुका मावळ, गजानन किसन पारधी वय वर्ष 52 राहणार भाजे तालुका मावळ, सचिन गणेश तिकोने वय वर्ष 41 राहणार पाटण तालुका मावळ, मधुकर केशव बगाडे वय वर्ष 72 राहणार मळवली कामशेत तालुका मावळ, विलास भागोजी देशमुख वय वर्ष 42 राहणार वेहेरगाव तालुका मावळ, संदीप शांताराम कौदारे वय वर्ष 36 राहणार वाकसाई तालुका मावळ, चंद्रकांत देवकर राहणार वेहेरगाव तालुका मावळ असे कल्याण मटका नावाचं जुगार खेळत व खेळवीत असताना रोख रक्कम, साहित्य, मोटारसायकल, पावती पुस्तके, मोबाईल फोन असा एकूण 1,64,700 रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल केले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार यांनी केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.